श्री स्वामी समर्थ. धार्मिक मान्यतेनुसार ज्ञान आणि विद्येची देवी म्हणजे सरस्वती ही वसंत पंचमीच्या दिवशी प्रकट झाली आणि हा दिवस आपण वसंत पंचमी म्हणून साजरा करत असतो. या दिवसापासून वसंत ऋतूला सुरुवात होते. विद्यार्थ्यांसाठी हा दिवस अत्यंत खास असतो. विद्या, संगीत आणि कलेची देवी म्हणजे माता सरस्वती तर हिची या दिवशी पूजा केली जाते. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला म्हणजेच 5व्या दिवशी वसंत पंचमी असते. आता यंदा वसंत पंचमी नक्की कधी आहे तर याबद्दल संभ्रम आहे. पंचमी तिथी जी आहे तर ती 2 फेब्रुवारीला सकाळी 9:14 सुरू होणार आहे आणि 3 फेब्रुवारीला सकाळी 6:52 संपणार आहे. त्यामुळे वसंत पंचमी ही 2 फेब्रुवारीला असणार आहे. परंतु काही भागांमध्ये मात्र वसंत पंचमी ही 3 फेब्रुवारीला सुद्धा साजरी केली जाणार आहे. उद्या 2 फेब्रुवारीला म्हणजेच वसंत पंचमीच्या दिवशी संध्याकाळी प्रत्येक आईने मुलावरून एक वस्तू जी आहे तर ती ओवाळून टाकायची आहे. कारण उद्या संध्याकाळी पंचमी तिथी जी आहे तर ती असणार आहे आणि पंचमी तिथी सुरू असतानाच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. हा उपाय आपण कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या मुलांना बऱ्याच वेळेला संकटांचा, अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांच्या जीवनामध्ये काही ना काही समस्या असतात. लहान मुले असतील तर ती किरकिरेपणा करतात, हट्टीपणा करतात, आपले ऐकत नाहीत. जी मुले शिक्षण घेत आहेत तर त्यांना मनासारखी मार्क्स मिळत नाहीत. अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होत नाही. स्मरणशक्ती कमजोर झालेली असते. ऐन परीक्षेच्या वेळेला वाचलेले त्यांच्या लक्षात राहत नाही. तर अशा वेळेला सुद्धा आपण हा उपाय करू शकतो. तसेच नोकरी व्यवसायामध्ये यश मिळावे म्हणून सुद्धा हा जो उपाय आहे तर तो करता येतो. वसंत पंचमीचा जो दिवस आहे तर तो खास विद्यार्थ्यांसाठी हा दिवस मानला जातो. त्यामुळे आवर्जून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. विद्यार्थी जे आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो. त्याचप्रमाणे जे नोकरी शोधत आहेत किंवा ऑलरेडी नोकरी करत आहेत परंतु नोकरीमध्ये मनासारखं प्रमोशन होत नसेल किंवा नोकरी मनासारखी नसेल तरी सुद्धा हा उपाय करता येतो. बऱ्याच वेळेला काही बाहेरचे लोक आपल्या घरामध्ये येत असतात आणि त्यांच्या मनामध्ये मात्र आपल्या मुलांबद्दल वाईट भावना असते. त्यावेळेला आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते. त्याचप्रमाणे नजरदोष निर्माण होतो आणि हा नजरदोष नष्ट व्हावा तर यासाठी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो. एकापेक्षा जास्त मुले असतील तर सर्वांसाठी आपल्याला हा उपाय करता येतो. हा उपाय करताना प्रत्येक मुलासाठी आपण जे साहित्य वापरणार आहोत तर ते मात्र आपल्याला सेपरेट वापरायचं आहे. त्याचप्रमाणे हा उपाय आई करू शकते, वडील करू शकतात किंवा घरातील कोणत्याही मोठ्या व्यक्तीने जरी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. संध्याकाळच्या वेळी म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला आपल्या मुलाला पूर्व दिशेला तोंड करून बसवायचं आहे. त्यानंतर आपल्याला या उपायासाठी 5 लाल वाळलेल्या मिरच्या घ्यायच्या आहेत, 3 खडे मिठाचे खडे घ्यायचे आहेत आणि यासोबत आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. आणि आपल्याला या ज्या वस्तू आहेत तर त्या मुलाच्या पायापासून डोक्यापर्यंत अशा प्रकारे ओवाळून घ्यायचे आहेत. 3 वेळेला, 5 वेळेला किंवा आपण 7 वेळेला सुद्धा हे साहित्य ओवाळून घेऊ शकतो. आणि हा उपाय करण्या अगोदर आपल्याला थोडासा अग्नी जो आहे तर तो पेटवायचा आहे. आपल्याकडे चूल असेल तर चुलीमध्ये आपण अग्नी प्रज्वलित करू शकतो किंवा एखाद्या भांड्यामध्ये आपण अग्नी जो आहे तर तो पेटवू शकतो. परंतु अग्नी जर पेटवणे शक्य नसेल तर मग काय करायचे तर हे सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. तर या ज्या वस्तू आहेत मिरच्या, मीठ आणि मोहरी तर या वस्तू मुलावरून ओवाळून घ्यायच्या. हे ओवाळत असताना आपल्या मुलाच्या मागची सर्व इडापिडा, त्याची नजरबाधा असेल तर ती नष्ट व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि अग्नीमध्ये आपल्याला नेऊन या वस्तू टाकायच्या आहेत. हा उपाय करताना आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही आणि आपल्या मुलाला सुद्धा बोलू द्यायचं नाही. आपल्या मुलांना सुद्धा शांत राहायला सांगायचं आहे. एकापेक्षा जास्त मुले असतील तर एका मुलाचं अगोदर करायचं, पुन्हा आपल्याला दुसऱ्या मुलाला बसवायचं आहे आणि हीच प्रोसेस जी आहे तर ती आपल्याला करायची आहे. तर अशा प्रकारे सेपरेट साहित्य वापरून आपण एकापेक्षा जास्त मुलांसाठी सुद्धा हा उपाय करू शकतो. आता अग्नीमध्ये आपल्याला या वस्तू नेऊन टाकल्यानंतर मुलाला उठायला सांगायचं आहे. आता अग्नी पेटवणे जर शक्य नसेल तर मग आपल्याला मीठ आणि मोहरी घ्यायचं आहे. याच प्रकारे या वस्तू मुलावरून ओवाळून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला हे बेसिनमध्ये फ्लश करायचं आहे किंवा आपण तवा जो आहे तर तो गरम करून त्यावरती आपण मीठ मोहरी जे आहे तर ते टाकू शकतो. यामुळे सुद्धा आपल्या मुलाची जी काही नजर आहे तर ती नष्ट होत असते. आता हे सर्व करणे जरी शक्य नसेल तरी सुद्धा आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत किंवा आपण तांदूळ घेऊ शकतो. आणि तांदूळ किंवा तीळ घेताना ते नवीन असावेत, यापूर्वी वापरलेले नसावेत, ही काळजी घ्यायची आहे. आणि आपल्या ओंजळीमध्ये हे घेऊन मुलावरून आपल्याला 3 वेळेला, 5 वेळेला किंवा 7 वेळेला ओवाळून घ्यायचं आहे.
आणि घरापासून थोडंसं दूर आपल्याला जायचं आहे. कोणाच्याही अंगणामध्ये किंवा कोणाच्याही अंगणात पडणार नाहीत अशा प्रकारे आपल्याला हे तांदूळ किंवा काळे तीळ जे आपण घेतलेले आहेत तर ते आपल्याला टाकायचे आहेत. कारण या तांदळासोबत या तिळासोबत मुलामधील जी काही नकारात्मकता आहे तर ती निघून जात असते, यामध्ये ती शोषली जाते आणि म्हणूनच याचा इतरांना त्रास होणार नाही. तर अशा प्रकारे आपल्याला बाहेर नेऊन एखाद्या झाडाखाली वगैरे टाकायचे आहे, जेणेकरून कोणाचाही पाय पडणार नाही किंवा कोणाकडूनही ते ओलांडलं जाणार नाही. तर असा अगदी साधा सोपा उपाय आहे. वसंत पंचमीच्या दिवशी जर आपण हा उपाय केला तर आपल्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होते, त्याचप्रमाणे त्यांना नोकरीमध्ये सुद्धा यश प्राप्त होते.